झिरो आवर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। जसं मी बुलेटिनच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की आजचा दिवस 140 कोटी भारतीयांच्या अभिमानाचा आहे, आपल्या शौर्याचा आहे, कारण आज आहे कारगिल विजय दिवस। 84 दिवसांचं युद्ध, हजारहून अधिक पाकिस्तान्यांचा खात्मा करत, घुसखोर दहशतवाद्यांना यमसदनी धाडत शूर भारतीय जवानांनी आजच म्हणजे 25 वर्षांपूर्वी आजच्या तारखेला कारगिलवर अभिमानानं पुन्हा तिरंगा फडकवला होता। त्याच वीर जवानांच्या बलिदानाला, शौर्याला एबीपी माझाचाही सलाम। हाच कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज द्रासमध्ये पोहोचले। त्यांनी युद्ध स्मारकाला भेट दिली, शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली, उपस्थित जवान, अधिकारी, त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि ज्या भूमीवर कारगिलचं समर रंगलं होतं त्याच युद्धभूमीतून पाकिस्तानला थेट त्यांच्याच भाषेत इशारा दिला। मोदींनी आपल्या 20 मिनिटाच्या भाषणातून दहशतवाद, जम्मू काश्मीर, लडाख, पाकिस्तानवर भाष्य केलं। प्रॉक्सी वॉरच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पाकिस्तानचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत असं सांगताना आमचे वीर जवान दहशतवादाला चिरडून टाकतील अशा शब्दात पंतप्रधानांनी पाकिस्तानला ठणकावलं। पाकिस्तान ने अतीत में जितने भी दुष्प्रयास किए उसे मुंह की खानी पड़ी है, लेकिन पाकिस्तान ने अपने इतिहास से कुछ नहीं सीखा है। वो आतंकवाद के सहारे, प्रॉक्सी वॉर के सहारे अपने आप को प्रासंगिक बनाए रखने का प्रयास कर रहा है। आज जब मैं उस जगह से बोल रहा हूं जहां आतंक के आकाओं को मेरी आवाज सीधे सुनाई पड़ रही है, मैं आतंकवाद के इन सरपरस्तों को कहना चाहता हूं कि उनके नापाक मंसूबे कभी कामयाब नहीं होंगे। शौर्य आणि पराक्रमाच्या याच कारगिल विजय दिवसानिमित्त आम्ही तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला दुसरा प्रश्न, कारगिल युद्धाला 25 वर्ष पूर्ण, पाकिस्तान कधी भारत विरोधी भूमिका सोडू शकेल असे वाटते का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। 1999 साली भारतानं पाकिस्तानला धूळ चारली, तेव्हापासून आजपर्यंत पाकिस्ताननं एकदाही थेट युद्धाची हिम्मत दाखवली नाही। पण शेपूट वाकडं ते वाकडच, कारण थेट हल्ला करण्याची हिम्मत नसलेल्या पाकिस्तानची घुसखोरी कायम राहिली। सीमा भागात फुटीरतावाद्यांना मदत वाढवली आणि दहशतवादाला अजून कुमक पोचवणे सुरू केली। त्यातून मुंबईतील हल्ला असो, पठाणकोटमध्ये लष्करी तळावरचा हल्ला असो, अशा सगळ्याच दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचाच हात होता हे उघड झालं। भारतानंही या भ्याड हल्ल्याचं निधड्या छातीनं उत्तर दिलं। सर्जिकल स्ट्राईक असो की एअर स्ट्राईक, भारतानंही पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून यमसदनी धाडलं। गेल्या 25 वर्षांमध्ये भारत पाकिस्तान यांच्यात सामरिक दृष्ट्या काय बदल झालाय याचंच हे एक उदाहरण। याशिवाय आणखी काय काय बदल झालाय सांगतायत ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि संरक्षण तज्ञ सतीश ठगे। बघा। कारगिल युद्धानंतर 25 वर्षांनंतर भारताच्या संरक्षण नीतीमध्ये काय फरक पडला आहे, भारताची संरक्षण सिद्धता कशी आहे। लक्षात असावं की आता कारगिल युद्धानंतर या भागामध्ये सैन्याची कमी होती, तिथे एक ॲडिशनल डिव्हिजन म्हणजे 20,000 सैनिक तैनात केलेले आहेत। याच्याशिवाय या भागामध्ये
जी टेहाळणी करणं म्हणजे ज्याला आपण सर्व्हेलन्स म्हणतो ते प्रमाण आता खूप वाढलं आहे. पहिले आपल्याकडे फक्त हेलिकॉप्टर्स आणि फिजिकल पेट्रोलिंग होतं. आता त्याच्याऐवजी आपल्याकडे सॅटेलाइट्स आहेत, आपल्याकडे ड्रोन्स आहेत जे टेहाळणी करतात, आपल्याकडे रडार्स आहेत. म्हणजे आपल्याकडे वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आलेली आहे, ज्यामुळे जर पाकिस्ताननी किंवा चीननी आपल्या सीमेवरती घुसखोरी केली तर आपल्याला ते लगेच कळू शकतं. तिसरा मुद्दा असा आहे की या भागामध्ये आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूपच छान झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही घुसखोरी झाली तर त्याला आपण लगेच तोंड देऊ शकतो. 1999च्या अनुषंगानं पाकिस्तान हा भारतासमोर फार मोठ्या प्रमाणावर कमकुवत त्या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला वाळीत टाकण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. पण मुळातच पाकिस्तानच्या जनुकांमध्येच भारत द्वेष आहे आणि म्हणूनच ब्लीडिंग इंडिया थ्रू 1000 कट्स हीच त्याची रणनीती असल्यामुळे जरी प्रत्यक्षरित्या पाकिस्तान भारताविरुद्ध हल्ला करू शकत नसला तरी सुद्धा एक प्रकारे दहशतवादाच्या माध्यमातून पाकिस्तान हा भारताला परेशान करण्याचा प्रयत्न करतच राहणार आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्याचा आका चीन याच्या मदतीनं खऱ्या अर्थानं भारताला 2.5 फ्रंट ऑफ वॉर म्हणजे एका बाजूला पाकिस्तान, दुसऱ्या बाजूला चीन, तर तिसऱ्या बाजूला अंतर्गत दहशतवादाचा खतरा खऱ्या अर्थानं भारताला निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच पाकिस्तानचा मुकाबला जर करायचा असेल तर त्याच्या सोबतच चीन आणि दहशतवाद याचा सुद्धा एकत्रित कसा मुकाबला करायचा याचा विचार भारताला करावा लागणार आहे. आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं आपण पाकिस्तानचा बंदोबस्त करण्यामध्ये यशस्वी होणार आहोत. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धवेळी भारताचं संरक्षणासाठीचं बजेट किती होतं आणि आतापर्यंत त्यात किती बदल झालाय? भारत सरकार आपल्या सैन्य दलावर किती खर्च करतं ते पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. वर्ष 1999 45,694 कोटी हे आपलं संरक्षण दलासाठीचं बजेट होतं. 2009 मध्ये 1,41,703 कोटी ते झालं. 2019 ला ते बजेट 3,19,00,000 कोटी झालं. आता एक नजर टाकूया भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सैन्य ताकदीवर. भारताकडे जगातील 4थ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे तर पाकिस्तानकडे जगातील 9व्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य. या दोन्ही देशातील सैन्याचं एकूण बलाबल पाहण्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. सर्वात आधी बघूया एअरफोर्स किती मजबूत आहे. भारताकडे एकूण विमानं आहेत 2,296 तर पाकिस्तानकडे विमानं आहेत 1,434. भारताकडे एकूण लढाऊ विमानं आहेत 606 तर पाकिस्तानकडे आहेत 387 विमानं. भारताकडे एकूण लढाऊ हेलिकॉप्टर्स 40 आहेत तर पाकिस्तानकडे 57 आहेत. भारताकडे एकूण 6 हवाई टँकर्स आहेत तर पाकिस्तानकडे ही हवाई टँकर्स 4 आहेत. आता बघूया नौदलाची ताकद. एकूण जहाज भारताकडे 294 तर पाकिस्तानकडे 114. एकूण विमानवाहक जहाज भारताकडे 2 तर पाकिस्तानकडे एकही नाही. भारताकडे 12 विनाशिका आहेत तर पाकिस्तानकडे फक्त 2. भारताच्या नौदलाकडे 18 कॅव्हर्ट्स आहेत तर पाकिस्तानकडे फक्त 7. एकूण पाणबुडी भारताकडे 18 आहेत तर पाकिस्तानकडे फक्त 8. नौदल भारताचं माइन वॉरफेअर मध्ये बघितलं तर भारताकडे 18 आहेत माइन्स तर पाकिस्तानकडे फक्त 8. आता बघूया सेनेची ताकद. थलसेनेची ताकद आपण बघतो आहोत. भारताकडे एकूण मनुष्यबळ 14 लाखाचं आहे. पाकिस्तानकडे मनुष्यबळ 6,53,000. रणगाडे भारताकडे 4,614 तर पाकिस्तानकडे 3,742.
भारताकडे एकूण बख्तरबंद सेनावाहक 1,51,248 तर पाकिस्तानकडे 49,000 फक्त. एकूण तोफा भारताकडे 2,508 तर पाकिस्तानकडे 4,472. या बातमीसोबत झिरो आवर मध्ये घेऊयात एक छोटा ब्रेक नंतर पाहणार कौल महाराष्ट्राचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.